पुण्याहून अश्विन भांडेकर यांचा प्रश्न आहे. माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींना कधीही काहीही इलाज नसणारा अनुवांशिक आजार जडला आहे. मला सुद्धा हा आजार जडू शकतो. अशा अवस्थेत मी माझे मानसिक स्वास्थ्य कसे जपावे? जीवनात जर उणिवा शोधायचं म्हटलं, त्रुटी शोधायचं म्हटलं, तर शोधणं काही कठीण नाही. कारण शोध मोहीम तुम्हाला त्या मार्गाला घेऊन जाते. तुमच्या हाती असलेला पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला असेल आणि अर्धा रिकामा असेल, तर तुमच्या हाती आहे तुमची दृष्टी रिकाम्या भागावर केंद्रित करायची की भरलेल्या भागावर. तुम्ही आजारी आहात, तुमचे कुटुंबीय आजारी आहेत, तुमच्या कुटुंबात काही अनुवंशिक आजार सगळ्यांनाच जडतायत आणि यापासून कोणी वाचवू शकणार नाही. या सगळ्या उणिवा शोधणं आहे, त्रुटी शोधणं आहे. काही लोक तुमच्यासमोर 100 वर्ष जगताना दिसत आहेत आणि त्यांच्या तुलनेत बाकीची लोक 80 वर्ष जगताना दिसत आहेत, 70 वर्ष जगताना दिसत आहेत. तुम्ही ही लोक 70 वर्ष जगलीत याचा आनंद प्रकट करू शकता किंवा ती 100 वर्षाच्या तुलनेत 30 वर्ष कमी जगलीत म्हणून रडू सुद्धा शकता. तुमच्या हाती आहे तुम्ही जीवनाला पॉझिटिव्हली घ्यायचं की निगेटिव्हली. जर तुम्ही आयुष्यभरात आजार काय आहेत, अनुवंशिक आजार काय आहेत आणि अनुवंशिक आजारातून आम्ही बाहेर कसं पडू शकत नाहीत यावर विचार करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तर तुमच्या दुःखाला कुठल्याही प्रकारचं औषध नाही. आजार त्यांच्या जागी आहेत, अनुवंशिक आजार त्यांच्या जागी आहेत, पण तुमचा आनंद तुमच्या हाती आहे. जर तुम्ही आज हयात आहात, जिवंत आहात, तुमचा श्वास सुरू आहे, जर आज तुम्ही विचार करू शकता, जर आज तुम्ही तुमच्या भावना प्रकट करू शकता, जर आज तुम्ही बोलू शकता, चालू शकता, उठू शकता, बसू शकता, जर आज तुम्ही पळू शकता, तर तुमच्या पळण्याला, तुमच्या चालण्याला, बोलण्याला, उठण्या बसण्याला काहीच अर्थ नाही का? तुमचं लक्ष तुमच्या या सगळ्या सकारात्मक गोष्टींकडे, ज्या गोष्टी तुमच्याकडनं होत आहेत त्यांच्याकडे एकाग्र करणं गरजेचं वाटत नाही का? लक्षात घ्या, काही लोक असतात जी उपलब्धींचा उपयोग करायला तयार असतात आणि काही लोक ज्या ज्या गोष्टी उपलब्ध नाहीत त्याचं चिंतन करण्यासाठी मग्न असतात. तोंडातल्या 32 दातांपैकी एक दात पडला. त्या पडलेल्या दाताचं खूप शल्य बोचत असलं, त्या पडलेल्या दाताला वारंवार 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 आळवत बसलात, तर दुःखातून तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. पण उरलेल्या 31 दातांचं जर तुम्हाला अद्यापही आकर्षण असेल, त्याचा अप्रूफ असेल, तर त्या 31 दातांबरोबर तुम्ही आनंदाने नाचत बागडत तुमचं जीवन घालवू शकता. हे सगळं डिपेंड करतंय तुमच्या मानसिकतेवर आणि तुमच्या आकर्षणावर. आकर्षणाचा सिद्धांत काम करतो. निगेटिव्ह गोष्टींकडे आकर्षित व्हाल तर निगेटिव्ह बनाल, दुःखी राहाल, आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे आकर्षित व्हाल तर पॉझिटिव्हच बनाल आणि आनंदित व्हाल. तुम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टींना फोकस करता यायला हवं. अगदी स्टीफन हॉकिन्स सारखं. स्टीफन हॉकिन्स हे नाव जगप्रसिद्ध का झालं? त्यांना जडलेल्या ALS सारख्या दुर्धर आजारामुळे का? नाही, त्यांच्यासारखे आजारी तर बरेच असतील. अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस हा आजार संपूर्ण शरीराला
लखव्याने ग्रस्त करतो. अगदी युवावस्थेमध्ये असताना, 20-25च्या वयात असताना ALS या आजाराने ग्रस्त झालेले स्टीफन हॉकिन्स वयाच्या 72व्या वर्षापर्यंत, मृत्यूच्या वयापर्यंत व्हीलचेअरवरच होते. जवळपास 50-55 वर्ष व्हीलचेअरवर काढलेला हा माणूस कधी दुःखी दिसला का? कधी नाराज दिसला का? कधी परेशान दिसला का? नाही. कारण स्टीफन हॉकिन्स यांनी आपलं सगळं लक्ष आपल्या उपलब्धींवर केंद्रित केलं होतं आणि त्यांच्याजवळ आता जे शिल्लक राहिलं नव्हतं त्या शरीराचं त्यांनी कधीच चिंतन केलं नाही, त्याचा विचार केला नाही. विचार केला तो फक्त उरल्या सुरल्या बुद्धीचा. त्यांना जी काही उपलब्धी म्हणजे त्यांची बुद्धी शिल्लक होती तीच आकर्षित करत होती आणि त्या बुद्धीच्या बळावर ते सायंटिस्ट झाले आणि सायंटिस्ट म्हणून ते नावारूपाला आले. तुम्ही जर तुमच्या आजारांचं भांडवल बनवत बसलात, हे माझे अनुवंशिक आजार, हे माझ्या कुटुंबियांचे अनुवंशिक आजार, तर तुम्हाला स्टीफन हॉकिन्सच्या रांगेत बसता येणार नाही. पण तुम्ही तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या गोष्टींना जर उपयोगात आणण्यासाठी तत्पर असाल तर मात्र तुम्ही त्यांच्या बळावर स्वतःला यशस्वी बनवू शकाल, जीवनाला यशस्वी बनवू शकाल, कीर्तिवंत बनवू शकाल, यशवंत बनवू शकाल. म्हणून तुम्ही तुमच्या आजारांबद्दल बोलणं, प्रश्न विचारणं, चर्चा करणं पूर्णतः बंद करा. जाणून बुजून बंद करा, समजून उमजून बंद करा. कोणी तो विषय काढला तरी त्याला म्हणा, चुप, त्या विषयावर बोलू नकोस. माझ्याजवळ सध्या जे उपलब्ध आहे आणि मी जे कार्य हाती घेतलं आहे त्याच्याबद्दल बोलू शकतोस, माझ्या विकासाबद्दल बोलू शकतोस, माझ्या प्रगतीबद्दल बोलू शकतोस. त्याबद्दल तुला मुभा आहे. पण माझ्या कमी, माझ्या कमतरता, माझ्या त्रुटी याबद्दल तू बोलू शकत नाहीस आणि मी तो अधिकार तुला देत नाही. सॉरी. मित्रांनो, तुम्ही जिंकाल, तुम्ही विजयी व्हाल, तुम्ही यशवंत व्हाल, तुम्ही कीर्तिवंत व्हाल. थँक्यू.